हॅलो, कसे आहात सगळे? चंपाषष्ठीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय मल्हार. खंडोबाच्या नावानं चांग भलं. तर बघूयात आज चंपाषष्ठीनिमित्त मी बनवलेलं आहे वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी, कांद्याची पात, ज्वारी आणि बाजरीची भाकरी. तर आता सर्वात प्रथम मी अगोदर काय केलं, वांगे स्वच्छ धुवून घेतले. एका साईडला कांद्याची पात निवडून घेतली. मग ती धुवून एका कढईमध्ये छान निथळत ठेवली. मग आता मी पहिले वांगे कापून घेतले. आधी त्या वांग्यामध्ये काय आहे का किडके वगैरे ते बघून घेतले, स्वच्छ पाण्यामध्ये ठेवून घेतले. मग एका प्लेटमध्ये हिरवं वाटण घेतलं. हिरवं वाटणमध्ये मी काय वापरले, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि खोबरं. मग याच वाटणामध्ये थोडंसं आपलं हळद टाकायची आहे, थोडंसं मसाला घालायचा आहे आणि मसाला थोडा कमीच घाला, कारण ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. तसंच मी एका कढईमध्ये तेल गरम केलं. मग त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतली. जिरे मोहरी चांगली फुडली, तडतडली की मग त्याच्यामध्ये आपल्याला भरलेले वांगे घालायचे आहेत. आता मी इकडे भरलेले वांगे डायरेक्ट कढईमध्ये टाकले. तुम्ही आधी मसाला टाकू शकता किंवा नंतर वांगे घालू शकता. आणि थोडंसं आपलं वाटण आपण घेतलेलं होतं ताटामध्ये थोडंसं पाणी घालून ते मी त्याच्यामध्ये टाकलं आणि कढईला वरती झाकण लावून एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवलं. त्यानंतर वांगे बघा खूप सुंदर शिजले, झाली वांग्याची भाजी. आता इकडे भरताचं वांगं भाजून घेतलं. बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण चांगलं ठेचून घेतलं आणि कोथिंबीर ह्याची पण चांगली फोडणी तयार केली. मग त्यानंतर एका साईडला जे मी भरताचं वांगं सोलून घेतलं होतं ते अगोदर स्वच्छ केलं, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे का नाही व्यवस्थित बघून घेतलं. मग त्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ घातलं आणि हळद टाकून भरताचं वांगं चांगलं परतवून घेतलं. झाकण ठेवल्यानंतर उघडल्यावरती चांगलं एकजीव करून घेतलं. मग त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलं. त्याच्यानंतर वरतून त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांद्याची पात घातली, म्हणजे ते आणखी छान चवीला लागतं. मग इकडे कांद्याची पात बारीक कापून घेतली. मग कढईमध्ये तेल गरम केलं. त्यामध्ये आपलं ठेचलेलं लसूण, हिरवी मिरची घातली आणि त्यानंतर थोडीशी भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ घातली. आता माझ्याकडे आवडते तशी कांद्याची पात म्हणून मी तशी बनवली. मग आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घातली, मीठ टाकलं आणि चांगले कढईमध्ये हलवून घेतलं अगोदर ते सगळं. मग त्याच्यावरती झाकण ठेवलं. मग भाजी तयार झाली. मग एका साईडला गरम गरम भाकरी केल्या. अगोदर नैवेद्य देवाला दाखवला. मग आम्ही सगळे जेवायला बसलो. या